कांद्री नगरपंचायतीत काँग्रेस खासदार यांचा दारुण पराभव, काँग्रेसचा दारुण पराभव झालेला आहे। काँग्रेस खासदारांना हा धक्का। शिवसेनेचे उमेदवार सुजित पानतावणेंचा या ठिकाणी विजय झालेला आहे। भाजपाचे 14 तर काँग्रेसचे केवळ 3 नगरसेवक विजयी झालेले आहे। काँग्रेसला हा मोठा धक्का आहे। कांद्री नगरपंचायतीत काँग्रेस खासदार श्यामकुमार बर्वे यांना धक्का बसलेला आहे। चिंताजनक बातमी आहे काँग्रेससाठी। भाजपकडे 2,500हून अधिक नगरसेवक आहेत। भाजपसाठी समाधानकारक बाब आहे। महायुतीच्या नगरसेवकांचा आकडा हा 3,500च्या जवळपास गेलेला आहे। आतापर्यंतची ही आकडेवारी। तर मवियाकडे कसे बसे 350च नगरसेवक। पुन्हा एकदा जाऊयात चर्चेकडे अंकिता। निश्चित, त्यामुळे एकंदरीतच काँग्रेसचे खासदार बर्वे यांना या ठिकाणी मोठा धक्का बसलाय। कपिलजी, मी तुमच्याकडे येते। काँग्रेसच्या खासदारांच्या प्रतिष्ठेला आता कुठेतरी धक्का लागतोय, काँग्रेसच्या खासदारांच्याच उमेदवारांना धक्का बसतोय। काँग्रेस कमी पडलं कुठे नेमकं? नाही, ठीक आहे, एखाद्या ठिकाणी अपयश आलं असेल तर कमी पडलं असं आपण त्याला म्हणू शकत नाही। काँग्रेस खासदारांनी त्या ठिकाणी चांगली कामगिरी केलेली आहे। पण आपण जर पाहिलं असेल, मी पुन्हा एकदा सांगतो की या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने ज्या चुकीच्या गोष्टींचा किंवा महायुतीने चुकीच्या गोष्टींचा गैरवापर केला, त्या गोष्टी आमच्याकडे कमी होत्या। आम्ही लोकांची भाषा बोलत होतो, ते मात्र त्या ठिकाणी आमिष देत होते। आम्ही लोकांच्या हक्कांवरती बोलत होतो, त्यावेळी ते पैशांचा वाटप करत होते। अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी अपयश आलेलं असेल, निश्चितच त्या पराभवाची आम्ही मीमांसा करू आणि आमचे खासदार सुद्धा त्या ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घेतील। निश्चित, याच संदर्भात मला प्रकाशजी तुमच्याकडून उत्तर हवंय की कपिल ढोके यांचं असं म्हणणं आहे की महायुतीकडून पैशांचा वापर केला म्हणून ते कुठेतरी जिंकतायत। यांना जनाधाराचा कौल ना विधानसभेला मान्य होता, त्यांना ह्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकामध्ये देखील मान्य नाही। हे जनतेपासून दूर जाणं यांना आवडतं, त्यामुळे ते दूर जात आहेत। यांना ज्या पद्धतीने आरोप करतायत, यांना माहिती नाही मतदान करणारे हे भाजपाचे कार्यकर्ते नाहीये, तिथे मतदान करणारी ही जनता आहे, सुज्ञ जनता आहे। तुम्ही या जनाधाराचा अनादर करून पुन्हा तुम्ही जनतेचा अपमान करत आहे। त्यामुळे विधानसभेला जो पराभव झाला त्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने बेछूट आरोप जनतेवरती केलात, त्याचाच हा परिणाम आहे। तुम्ही जनतेपासून दूर जात आहात, तुम्ही जावं दूर आणि भारत महाराष्ट्र हा काँग्रेस मुक्त होणार आहे। आणि तुमच्यासारखे नेते आणि तुमच्या पक्षाचे नेते हे करत आहेत। मी त्यांना शुभेच्छा देतो। लवकरच भारत आणि महाराष्ट्र हा काँग्रेस मुक्त व्हावं आणि ह्या निकालातून एक स्पष्ट झालेलं आहे, काँग्रेस 60-65 वर्ष देशावरती राज्य करणारा काँग्रेसची अवस्था आज राज्यामध्ये 5व्या 6व्या नंबरवरती अडकून